हाय नमस्कार सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? तर आता 2026चा दुसरा दिवस आहे. तर नवीन वर्षात आपण आता सध्या रिसेंटली पदार्पण केलं आहे. तर दरवर्षीप्रमाणे तुम्ही पण काहीतरी असा संकल्प केला असेलच की जे सगळेजण करतातच की ह्या वर्षात मी असं करेन, तसं करेन, मी ह्या वर्षात जिमला जाईन किंवा मी ह्या वर्षात हे करेन. फक्त ठरवतात, सगळ्यांचे मोठे लिस्ट तयार होते. मी ऐसा करूंगा, मैं वैसा करूंगा, हे करेन ते करेन, पण ते काही होत नाही. जर अस्तित्वात बघायला गेलं वास्तविकता, तर फक्त तुम्ही 2-4 दिवस ते कंटिन्यू करता, नंतर तुमचं ते मोटिवेशन ठप्प आणि तुम्ही मग ते भरतात, घरीच बसतात आणि नंतर मग बोलता की अरे माझ्याकडे वेळ नाही. मग तुम्ही कारणं द्यायला लागता, एक्सक्युजेस, की अरे माझ्याकडे वेळ नाही, मला आज इकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या, ह्या तर आहेतच. पण माझं असं म्हणणं आहे, आम्ही सकाळी म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो. आज सकाळी आम्ही असंच नॅशनल पार्कमध्ये आलेलो. आम्ही ट्रेनिंग सेशन संपवलं आणि असंच बसलो होतो, गप्पा करत होतो. तर बोलता बोलता कसं आमचं चांगलंच बोलणं चालू होतं. तर आनंद भाऊ काय बोलले की मला असं व्लॉगिंग वगैरे करायला आवडतं, तर काय करता येईल का, मी करू काय, असं बोललं. मी मग त्याला थांबवलं तिथे, त्याला बोलण्यातच अडवलं. तुला करायचं आहे ना, आत्ता कर, लगेच आज चालू कर, ते पुढची गोष्ट आहे. तू विचार आला, ॲक्शन घे आणि पटकन कर. तर हे त्याच्यासाठीच केलं. आम्ही बोलता बोलता आम्ही ठरवलं आणि चालू पण केलं. तर हीच गोष्ट आहे मित्रांनो, की मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. तुम्ही ठरवता गोल वगैरे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही गोल ठरवा, काय करायचं आहे लाईफमध्ये किंवा काय. आता ह्या वर्षात एक छोटीशी गोष्ट का असे ना, ठरवा. मी फक्त वॉकला जाईन किंवा सकाळी उठेन, काहीही करा, फक्त गोल ठरवा आणि त्याच्यासाठी काहीतरी एक ॲक्शन घ्या. छोटीशी ॲक्शन, अगदी छोटीशी असली तरी चालेल. त्याच्यासाठी असं नाही आहे की फक्त मोठीच ॲक्शन घेतली पाहिजे. आता तुम्ही ठरवलं की मी सकाळी लवकर उठेन. जर तुम्ही दररोज रात्री उशिरा झोपताय, तर सकाळी लवकर कसे उठणार? बरोबर. त्याच्यासाठी तुमची पहिली ॲक्शन ही असेल की मला जर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, तर आधी त्याच्या आदल्या दिवशी रात्री लवकर झोपलं पाहिजे. परफेक्ट. आणि तुमच्यासाठी 6 ते 7 तास मिनिमम झोप झाली पाहिजे. तर त्या हिशोबाने ठरवा. जर मला 5 वाजता उठायचं आहे, तर मला 7 तास मागे जाऊन झोपायचं आहे. बरोबर. एवढे तास झाले की मी उठणार. आणि जर तुम्ही आता समजा, म्हणजे जर गोल ठरवताच आहे तुम्ही की मला सकाळी लवकर उठायचं आहे, जिमला जायचं आहे, पण त्याच्यासाठी मी असं बोलेन, जर तुम्हाला जिमला जायचं आहे किंवा काय करायचं आहे, त्यासाठी आधी छोटा प्री गोल, एक छोटंसं गोल ठरवा. मी फक्त उठेन. उठायचं तुम्ही एक शेड्यूल ठरवा. जर तुम्ही 6:30ला उठताय ना, त्याच्या जागी फक्त 6:15, 15 मिनटं लवकर उठा. 2-4 दिवस हे रुटीन फॉलो करा. तुम्हाला आपोआप उठायची सवय होऊन जाईल. आणि मग नंतर तुम्ही स्वतःच 6:15, 4 दिवस, 2-4 दिवस, 1 हफ्ता करा. चला, 1 हफ्ता फक्त 6:15ला उठा. त्याच्यानंतर मग तो टायमिंग वाढवा, 6 वाजता करा. फक्त उठा, काहीच करू नका. तुम्हाला जे जायचं ना, ते करण्याची एक छोटी छोटी स्टेपमध्ये सांगतो. 6:15ला उठा, 5 दिवस अलार्म लावून मस्त उठा. काही करू नका, उठा. सगळ्यात जे जसं डेली करता तसं करा. परत 4-5 दिवस 6 वाजता उठा. मग मिळाला तुम्हाला अर्धा तास. जे तुम्ही आधी 6:30ला उठायचे, ते आता तुम्ही 6 वाजता उठताय. मग तुम्हाला अर्धा तास मिळाला. त्या अर्ध्या तासात तुम्ही युटिलाइज करा. त्या अर्ध्या तासात तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही नंतर जो गोल ठरवला आहे, जिमला जाईल, मेडिटेशन करेन, बुक रीड करेन, व्हॉटेवर जे काही ठरवलं ते करू शकता. मग 30 मिनटं तुम्हाला मिळत आहेत. विचार करा, 1 हफ्त्याचे 30 मिनटं जरी तुम्ही डेली साईडला काढले, तर तुम्ही किती मोठा टाईम तुमच्याकडे वाचतो आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे तुम्हाला अचीव करायचे, जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. तर हेच माझं म्हणणं आहे की फक्त विचार करू नका, काहीतरी ॲक्शन घ्या. एक छोटी ॲक्शन घ्या. तुम्ही जर मोठे गोल ठरवून मोठे ॲक्शन, नाही मी हे असंच करेन, मी असंच करेन, मी ह्याच करेन, मग मी असंच जाईन, तसं ठरवलं तर ते तुमचं कधीच होणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून, ते कधीच शक्य होत नाही. आणि जरी शक्य करण्याची तेवढी धमक असेल तर तुम्ही करू शकता. मग तेवढी जिद्द पाहिजे आणि तेवढं तुमच्या स्वतःमध्ये हे पाहिजे की नाही, मी बोलतो ते करून दाखवतो आणि करून दाखवेनच, असं स्वतःवर तुमचा विश्वास पाहिजे. मग जे काही ठरवतात तुम्ही त्याच्यासाठी एक छोटीशी ॲक्शन घ्या, एकदम छोटीशी. तुम्हाला वाटणार नाही की मी काय ॲक्शन घेतली, पण त्याचा जो रिझल्ट आहे तो हळूहळूच येतो. कुठलीही गोष्टचा रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल ना, हळूहळूच येणार. आणि हळू आलेला रिझल्ट हा कधी वाया जात नाही. जेवढं तुम्ही हळू प्रोसेस कराल ना, म्हणजे तेच तुम्ही तेवढं लवकर अचीव कराल
आणि ते जाणार नाही. तुम्ही तेवढं शिकाल त्याच्यातून, खूप तुमचं माइंडसेट बदलेल. ते बोलतात ना, कन्सिस्टन्सी इज द की. मग तेच आहे, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्हाला काही येत नसणाऱ्या माणसाला जर कन्सिस्टन्सी ठेवली तर तेच जे का एकदम टॅलेंटेड माणसाला सुद्धा हरवू शकतो आणि तो त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकतो. तर हेच माझं 2026मध्ये मला तुम्हाला सांगायचं होतं. ते आज आम्ही जसं ठरवलं, जे सांगितलं मी तुम्हाला, की आम्ही असंच ब्लॉगिंग करायचं ठरवलं, काहीतरी एक अवेअरनेस पसरवायची फिटनेसबद्दल, ते सांगण्यासाठी हे केलं. म्हणून मला वाटलं हे गरजेचं आहे की 2026 आहे, जसं डिसेंबर येतो सगळेजण ठरवतात गोल की आम्ही हे करेन ते करेन. त्याच्यासाठी मला असं वाटलं की हा मुद्दा आणि हा टॉपिक एकदम सर्वप्रथम हाच मुद्दा आला पाहिजे सुरुवातीला, की त्यांना कसं करावं. सगळेजण सांगतात हे करा, तसं करा, असं केलं पाहिजे, पण ते कसं करायचं स्टेप टू स्टेप असं कोण सांगत नाही. तर माझं असंच म्हणणं आहे की माझी अशी इच्छा आहे की पब्लिकमध्ये जेव्हा समाजामध्ये असं सर्वांना फिटनेसबद्दल अवेअरनेस झालं पाहिजे आणि त्यांनी छोटे छोटे गोल्स करून अचीव केलं पाहिजे. असं सगळ्यांनी विचार केला तर तुम्ही जिथे राहतात सगळा तो एरिया चांगला होईल. एरिया चांगला झाला तर तुमचं मोठा जो जिथे राहता तो एरिया होईल. एरिया झाल्यावर सगळे लोक असं एकमेकांचं हे कसं जाळं आहे. तुम्ही चांगल्या गोष्टी करायला लागले, तुमचं बघून तुमच्या घरातले बघून तुमच्या आजूबाजूचे हे असं पसरतं आणि हे कसं संपर्कजन्य असतं. एखाद्याला बघितलं हे असं करतोय, मग तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये ते सांगणार, ते पण तुमचं बघून फॉलो करणार, कॉपी करणार. मग चांगलंच होईल ना. मग त्याच्यामध्ये आपला इंडियाच पुढे जाईल ना. असं काय नाही की आपलं नुकसान आहे. हे सगळं केल्याने आपला फायदाच होणार आहे. म्हणून माझं एकच विनंती आहे सगळ्यांना, तुम्ही जे काही ठरवलं आहे ते वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे. फक्त त्याच्यासाठी एक छोटीशी काहीतरी ॲक्शन घ्या. बसू नका की मी हे करेन, माझ्याकडे हे नाही आहे, मग ते आल्यावर मी करेन. तसं नाही. ते नाही आहे ठीक आहे, ते येईल, ते नंतरची गोष्ट आहे. त्याच्यासाठी आधी काहीतरी घ्या स्टेप आणि करून टाका. बाय.